ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सर काय सांगाल, आज सभा आहे संध्याकाळी, परिवर्तन सभा आहे, कशा प्रकारे तयारी झालेली आहे? आज महाविकास आघाडीची या टप्प्यातली, महाराष्ट्रातल्या टप्प्यातली शेवटची प्रचार सभा आहे। हा भीमटोला आहे परिवर्तनाचा आणि आज सगळे नेते महाविकास आघाडीचे एकत्र येऊन हे सरकार का जाणं गरजेचं आहे हे इतके दिवस तर सांगतात त्याच आहेत, पण हा जो शेवटचा मेसेज द्यायचा असतो तो आजच्या सभेतनं जाईल। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की परिवर्तन करायचंच, म्हणून या सभेचं नाव देखील परिवर्तन सभा असंच ठेवलेलं आहे। आणि संध्याकाळी प्रत्येक नेता आपले विचार मांडतील। महाराष्ट्रातले सगळे अनेक लोक ही सभा ऐकायला येत आहेत आणि मला असं वाटतं की या सभेमुळे ज्या काठावर असलेल्या मतदारांच्या मतांवरती मोठा परिणाम होईल आणि ती मतं देखील आम्हाला महाविकास आघाडीला मिळतील असा आमचा विश्वास आहे। सातत्यानं आपण टीका केली, ईडी असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींचा यंत्रणांचा वापर भाजपकडनं केला गेला। ईडीच्या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत, या व्यासपीठामध्ये बोलणार आहेत, त्यांच्या उपस्थितीत ते तर त्यांचा अनुभव सांगतील की कशा पद्धतीने त्यांना चुकीच्या केसमध्ये अटक केलंय आणि कशा पद्धतीने या सगळ्या यंत्रणांचा वापर केलाय हे आज त्यांच्या तोंडीच आपण ऐकावं असं आम्हाला वाटतं। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सर, राज ठाकरेंनी अनेकदा उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाषण करताना पाहायला मिळालं, मात्र आज ते मोदींबरोबर उभं राहून ते भाषण करणार आहे, काय वाटतं? अहो, किस्सा तर असा आहे की सभा तर मनसेची आहे आणि त्या सभेला काल बावनकुळे निमंत्रण द्यायला गेले। आजही आमच्यासमोर प्रश्न आहे, सभा कोणाची आहे, निमंत्रण कोण देते? सभा मनसेची आहे, ज्यांचा एकही उमेदवार नाही आहे। आता मला असं वाटतं त्या सभेची सुरुवात जे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्याबद्दल बोलत होते ती क्लिप दाखवावी आणि त्या सभेला त्याने सुरुवात करावी असं मला वाटतंय। म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेबद्दलचं मत काय होतं, राज ठाकरेंचं मोदींबद्दलचं मत काय होतं, या सगळ्या गोष्टींना थोडा उजाळा दिला तर बरं होईल। ममता, अखिलेश किंवा गांधी परिवारातला एखादा सदस्य या सभेला जर उपस्थित राहिला असता तर आणखीन जोरदार बघा, ही निवडणूक देशभर आहे, प्रत्येक जण आपापल्या निवडणुकांमध्ये बिझी आहे, त्याच्यामुळे सगळेच एका वेळेला येणं शक्य होत नाही। तरी देखील काँग्रेसचे अध्यक्ष येत आहेत, केजरीवाल ज्यांचा हा अनुभव ताजा आहे या सगळ्या यंत्रणांचा ते येत आहेत, पवारसाहेब आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की जे प्रमुख लोक आहेत तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक येत आहेत। काल राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून आवाहन केलं आहे की काँग्रेसला यावेळी हद्दपार करून टाकावं। याचं कारण त्यांनी दिलं की वडेट्टीवार यांनी ज्या प्रकारे उज्ज्वल निकम यांच्यावर जे आरोप केले त्यावरून त्यांनी हद्दपार करण्याची भूमिका घेतली आहे। असं आहे की तेच आता स्वतः हद्दपार झालेत। जनरली असं असतं, एक जण हद्दपार झाला तर त्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्याबरोबर यावं, आपण काय एकटं पडावं, आणि म्हणून जो हद्दपार होतो त्याला असं वाटतं की आपल्याबरोबर कोणीतरी यावं म्हणून कदाचित मागणी केली असेल। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। सिंचन घोटाळ्याच्या वरनं भाजपनं स्वतः अजित पवारांवरती मोठे आरोप केले होते, मात्र फडणवीसांनी असं म्हटलंय की सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे होते, मात्र अजित पवार जे आहेत ते त्याच्यात दोषी आहेत, यंत्रणेने। अरे वा, लवकर त्यांना शहाणपण सुचलेलं आहे। हे सगळी त्यांची भाषणं ही करताना ज्यावेळेला अजित पवारांना चक्की पिसिंग करत होते तेव्हा त्यांना हे माहीत नव्हतं का? तेव्हा ते मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे रिपोर्ट होते। मग आता बाळासाहेबांचा आशीर्वाद कशाला हवाय तुम्हाला? मोदींनी स्वतःच्या चेहऱ्यावरती या सगळ्यांना निवडून आणावं। आजच्या महायुतीच्या सभेमध्ये 2.5 लाखांची विक्रमी गर्दी असेल असा दावा भाजपकडनं केला अहो, ते मैदानच कितीचं आहे ते आम्हाला माहिती आहे। लोकांच्या काय घराघरात बसवणार आहेत की काय? आपल्या सभेला किती गर्दी होईल? जेवढ्या खुर्च्या लावल्या आहेत तेवढ्या सगळ्या भरतील आणि त्याच्या बाहेर लोक उभी असतील। सर, घाटकोपरमध्ये जी घटना घडली त्या आरोपीला पकडलं गेलं आहे, मात्र वारंवार भाजपकडून हे सांगितलं जात आहे की ह्या सगळ्यामध्ये ठाकरे गटाचा डाव आहे, त्यांनी परवानगी दिली, मात्र गेले 2.5 वर्ष तर त्यांचंच सरकार आहे, त्यामुळे हे सगळं हे जे बोलतायत यांचा सगळ्यांचा फक्त आरोप करणं हाच एक धंदा आहे। हे रेल्वेच्या हद्दीतलं ते जे
जाहिरातीचा फलक होता तो रेल्वेच्या हद्दीतला होता. त्याचं टेंडर जे काढलं ते पोलीस कल्याणसाठी जो काही त्यांचा जो डिव्हिजन असते त्यांनी काढलं. रेल्वेची लँड असताना रेल्वेच्या परवानगीशिवाय पुढचं परमिशन मिळू शकत नाही. आता रेल्वे मंत्री जबाबदार आहे असं पकडायचं का? त्यामुळे हे सगळे आरोप फक्त ठाकरेंवरती करायचे, ठाकरेंची बदनामी करायची. 2.5 वर्षात यांचं सरकार आहे. आज 2.5 वर्षात या सगळ्या स्ट्रक्चरल ऑडिट का नाही केले? 2.5 वर्षात त्यांनी काय केलं? झकमारी केली, फक्त काय पैसे गोळा करत होते. आता राग काय त्यांचा की त्यांना काय मिळालं नसेल म्हणून तो राग असेल. तर त्याला सोडून प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे की त्यावेळी 2022ला उद्धव ठाकरेंनी सरकार होतं, तुम्ही जबाबदारी कोणाला दाखवली उद्धव ठाकरेंनी घ्यावी ही दुर्घटना घडली. असं आहे की जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घ्यावी की घेऊ नये हा चौकशीचा प्रश्न आहे. पहिलं तर त्याची नीट चौकशी करा. आम्ही तर सांगितलंय त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. त्याच्या कारवाईतनं काय येतं ते काढा बाहेर. कोणाकोणाची नावं येतात ती काढा बाहेर. मुंबईमध्ये अशा प्रकारची होर्डिंग्स कोणाची आहेत, कोण आहेत त्याच्या मागचे दलाल, हे सगळी नावं काढा बाहेर आणि सगळ्यांना एका. आणि त्याचबरोबर मी त्या दिवशी देखील मागणी केली, खारघर प्रकरणामध्ये जे दुर्दैवी मृत्यू झाले भाविकांचे त्यांची जबाबदारी कोण घेणार? का तर ते मुख्यमंत्र्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणून त्यांना शासनात पुन्हा त्यांना कामं दिली गेली आहेत. यावेळेला विधान परिषदेमध्ये काढूच आम्ही बाहेर. परंतु खारघर दुर्घटनेला जो जबाबदार होता प्रशासनाचे अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर यांना पुन्हा काम दिलं गेलंय आणि त्यांच्यावरती पूर्ण पांघरून टाकलंय. का त्यांचे मृत्यू नाही आहेत? सगळ्यांना सारखी शिक्षा झाली पाहिजे. कालच्या दुर्घटनेमध्ये जे बळी गेले आहेत त्यांच्या बळीला जे जबाबदार आहे त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर खारघर दुर्घटना प्रकरणामध्ये जे दुर्दैवी बळी गेले आहेत त्यांचे आत्मे तळमळत आहेत. कोणाला शिक्षा झालेली नाहीये, त्याच्यावर पांघरून टाकलं गेलंय. का टाकलं हे पांघरून? कोणाचा माणूस आहे तो? किती पैसे खर्च केले त्या कार्यक्रमासाठी? सरकारने पैसे खर्च केलेत आणि सरकारी पैशामध्ये ते गेलेले बळी आहेत ते. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे, न्याय सगळ्यांना समान पाहिजे. कुठल्याही दुर्घटनेला बळी जे जातात दुर्घटनेमध्ये त्यांच्याबद्दलचे जे आरोपी असतील त्यांना कुठली दयामाया दाखवता कामा नये. काल प्रकाश आंबेडकर यांनी एक भाकीत केलं आहे. त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये मनसे ही शिंदेच्या शिवसेनेत विलीन होईल आणि राज ठाकरे नेतृत्व करतील. प्रकाश आंबेडकरांनी ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला मला माहित नाही. पंतप्रधान वारंवार म्हणतायत की असली शिवसेना आमच्या सोबत आहे. हे रिझल्टमध्ये कळेल असली शिवसेना त्यांच्या सोबत आहे, नकली शिवसेना कोण आहे हे रिझल्ट दाखवून देतील. सगळ्यात पहिली तर गोष्ट अगदी वाईट आहे की पंतप्रधानांसारख्या एवढ्या मोठ्या माणसाला आज महाराष्ट्रात वारंवार यावं लागतंय. विश्वास राहिलेला नाही त्यांचा राज्याच्या नेतृत्वावरती. शेवटी महाराष्ट्राच्या शेवटच्या 5 टप्प्यामध्ये निवडणुका घेऊन जाव्या लागल्या. पंतप्रधानांना आपल्या स्वतःच्या टीमवरती विश्वास राहिला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 3 लोक त्यांच्याकडे एवढे पॉवरफुल असताना देखील पंतप्रधानांना रोड शो करावा लागतो महाराष्ट्रामध्ये. याच्यापेक्षा दुर्दैव ते काय? मग कशासाठी एवढा अट्टास केला? फोडायचा, तोडायचा, जोडायचा. शेवटी पंतप्रधानांना उतरावं लागलं या सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे हे नेतृत्व निकामी झालंय असा पंतप्रधानांचा अंदाज आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.